मालगाव बळीराजा वॉटर पार्कला प्रदूषण महामंडळाची नोटीस. त्रुटीबाबत 7 दिवसात मागितला खुलासा. वॉटर पार्क संचालकांकडून सर्व मुद्दे खोडून काढून उत्तर दिल्याची माहिती. मालगाव हद्दीतील बळीराजा वॉटर पार्कला महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने भेट देऊन नोटीस बजावली आहे. वॉटर पार्कमधील प्रदूषण नियंत्रण काही त्रुटींबाबत 7 दिवसात खुलासा मागितला आहे. प्रदूषण महामंडळाने काढलेल्या या त्रुटीबाबत आज पत्रकार परिषदेत सर्व मुद्दे खोडून काढून वॉटर पार्क संचालक इंद्रजित तवटे यांनी वॉटर पार्कमध्ये प्रदूषण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती दिली आहे. बळीराजा ॲग्रो टुरिझम वॉटर पार्कमध्ये काही दिवसांपूर्वी लाईफगार्ड आणि पर्यटक यांच्यामध्ये वाद झाल्याची घटना घडली. या वादाबाबत खुलासा करून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधित लाईफगार्ड यांना निलंबित केलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. झालेल्या प्रकरणामध्ये काही कस्टमर ट्यूब स्लाईडवरून आल्यानंतर त्यांना खाली उतरता येत नाही. ह्यासाठी आमचे लाईफगार्ड पाण्यामध्ये जे होते त्यांनी त्यांना उतरण्यासाठी ट्यूब तिरका करून उतरवला आणि तो त्याच पद्धतीने उतरावं लागतं, कारण खाली 3 फूट पाणी असल्यामुळे त्यांना खाली पाय टेकून उतरता येत नाही. यासाठी आमच्या लाईफगार्डनी ज्या पद्धतीने आम्ही इतर कस्टमरांना उतरतो त्याच पद्धतीने त्यांना उतरवलं गेलं. पण त्यांच्यातल्या एका व्यक्तीनं तो हायपर झाला आणि तो डायरेक्ट आमच्या स्टाफला शिवीगाळ करायला लागला. त्याला मारण्यासाठी त्याला पूलमधून बाहेर खेचत आणत होता. त्याच वेळेस आमचे सुपरवायझरमध्ये इंटरफेअर केले. त्यानंतरनं त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी लगेच आमच्या सुपरवायझरांच्या कानफडत मारली. त्यामुळे हा वाद चिघळला. त्यानंतर आमचे सुरक्षाकर्मी त्याला बाजूला घेऊन जाऊन सांगण्याचा प्रयत्न केला, तरी देखील तो ऐकत नव्हता. त्यामुळेच त्याला 1-2 थापाडा मारून त्याला बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर तो जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्यांनी. आणि ज्या सुरक्षाकर्मियांनी त्यांना मारलं त्यांना देखील आम्ही निलंबित केलेलं आहे. 6 ते 7 सुरक्षाकर्मियांना आम्ही निलंबित केलेलं आहे. आणि ज्या कस्टमरला मारलं गेलं होतं त्यांची रक्कम देखील त्यांना परत देऊन आम्ही त्यांना बाहेर काढलेलं होतं, तरी देखील त्यांनी जाणून बुजून प्रकार वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक कस्टमरची सुरक्षा हे निश्चित करत असतो. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्स आहे, त्यानंतर त्याचबरोबर आपल्याकडे डॉक्टर आहे, ॲम्ब्युलन्सची सोय आहे. त्याच्या व्यतिरिक्त महिला व लहान मुलं असतील किंवा फॅमिलीज असतील यांच्या सुरक्षेसाठी आपल्याकडे सुरक्षाकर्मी आहेत. महिलांसाठी सेपरेट पूल आहेत, पुरुषांसाठी सेपरेट पूल आहे. त्यानंतर वेव पूलमध्ये काही एकत्र जायला लागतं, त्या ठिकाणी आमचे सुरक्षाकर्मी आहेत. त्याचबरोबर लाईफगार्ड आहेत. ट्यूबवरून स्लाईडवरून सोडण्यासाठी आमचे स्लाईड ऑपरेटर्स आहेत. पूलमध्ये रिसीव्ह करण्यासाठी लाईफगार्ड्स आहेत. प्रत्येक ठिकाणी पुरेसा स्टाफ आम्ही दिलेला आहे. या पद्धतीने आम्ही सगळ्या पर्यटकांचे चांगली सुरक्षा निश्चित करतो. कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 125 ते 130च्या आसपास प्रमाणे आम्ही त्यांना पेमेंट देत असतो. 1500 ते 2000च्या दरम्यान येतात. जसं तुम्हाला माहिती आहे की रिसेंटली आपल्याला एन्व्हायरमेंट पोल्युशन कंट्रोल बोर्डनी एक नोटीस काढलेली होती की ज्याच्यामध्ये आपल्याला कारणे द्या असं हे सांगितलेलं होतं. काही 4 आरोप आपल्यावरती लावले गेले होते. त्याच्यावरती आपण कालच त्यांना लेखी स्वरूपात आपण त्यांना उत्तर देखील दिलेलं आहे आणि त्या संदर्भातच आपण आज हे पत्रकार परिषद घेतलेलं आहे. याबद्दल पुढं आपल्याला जास्त इन्फॉर्मेशन हे खांबे सर आपल्याला करतील. बळीराजा कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्र याला एक महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून 20 तारखेला एक नोटीस त्यांनी पाठवली होती. ही नोटीस अजून आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे, परंतु आम्हाला ती इतर ठिकाणी मिळाली म्हणून आम्ही तिचं उत्तर देतोय. त्या 7 दिवसात त्याला उत्तर द्या म्हणून सांगितलेलं होतं. तर त्यामध्ये त्यांचे मुद्दे असे होते की कुठल्याही प्रकारचं कन्सेंट तुम्ही घेतलेलं नाही आहे, परंतु अशा वॉटर पार्कला कुठलं कन्सेंट असावं किंवा असतं, किंवा आम्ही इतरही पुण्या मुंबईमध्ये चौकशी केली परंतु ते असतं असं काय आम्हाला कळवलेलं नव्हतं. आणि त्यांनी कोणत्या अंतर्गत हे कन्सेंट घ्यायची ह्याची काही नियमावली दिलेली नव्हती. त्याची आम्ही आता त्यांना विचारणा केली आहे की कोणत्या खाली आपण कन्सेंट काढावं लागेल आणि त्याप्रमाणे आपण कन्सेंट ती घ्यायला तयार आहे. त्यानंतर दुसरा त्यांनी मुद्दा केला होता की तुमची अरेंजमेंट जे पाण्याचं घाण पाणी जे बाहेर येतं तुमच्या टँकमधलं शुद्ध केल्यानंतर म्हणजे फिल्ट्रेशन केल्यानंतर तर त्यासाठी ETP नाही आहे. तर ETP आम्ही केलेलं आहे. त्यामध्ये सेटलिंग ट्रीटमेंट, कारण त्यामध्ये खाली गाळ बसणारा आहे, गाळ बसण्याची सिस्टीम आम्ही केलेली आहे. त्यातून जे शुद्ध पाणी क्लिअर पाणी येतं ते आम्ही झाडांना सोडलेलं आहे. जवळजवळ 2 एकरामधल्या झाडांना आपण ते पाणी सोडले, त्यामुळे त्यातलं ते बाहेर जात नाही आहे. तरी पण त्याच्यामध्ये सुधारणा करून अद्ययावत यंत्रणा बसवायची आमची तयारी आहे. त्यानंतर सिवेज ट्रीटमेंट प्लॅनसाठी त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे सिवेज ट्रीटमेंट प्लॅन नाही आहे. आपल्या इथं सिवेज ट्रीटमेंटसाठी आपण केलेली यंत्रणा अगोदरच त्यामध्ये सेप्टिक टँक आणि सोप पीट केलेला आहे. पाणी सगळं बाहेर कोणत्याही प्रकारे एक थेंबरसुद्धा पाणी बाहेर येत नाही.
आता त्यांचं जे वॉशिंग भांडी वगैरे धुतली जातात किंवा इतर जातात त्याच्या पाण्याबद्दल काय ट्रीटमेंट करायची तर त्यासाठी आमच्याकडं प्रायमरी ट्रीटमेंट केलेली आहे, सेकंडरी ट्रीटमेंट केलेली होती, पण टर्शरी अजून राहिली आहे. त्याप्रमाणे टर्शरी ट्रीटमेंट करायची सोय आपण केलेली आहे. त्याप्रमाणे चालू होईल. आम्ही त्यासाठी मुदत थोडी मागवली. त्यानंतर बायोगॅस सिस्टीम तुमच्या इथली जी आहे ती चालू नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु त्या दिवशी काय झालं होतं की त्या दिवशी आम्ही सगळा बायोगॅस वापरलेला होता किचनमध्ये. आपण जे काही कचरा हे निघतं, खरकटं निघतं, त्यापासून बायोगॅस निर्मिती करतो ती बायोगॅस किचनमध्ये वापरतो. तर त्यासाठी केलेली होती आणि करून झाल्यानंतर त्यामध्ये पाईपमध्ये मॉइश्चर साठतं म्हणून ते मॉइश्चरची व्हॉल्व ओपन केला होता. त्यांना वाटलं की हे बंदच आहे. त्यामुळे त्यांनी ते नोटीस त्याप्रमाणे आम्ही त्यांना खुलासा तो दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही 4ही खुलासे त्यांना योग्य पद्धतीने दिलेले आहेत. पुढे बघू त्यांचं काय उत्तर येतं त्याप्रमाणे आम्ही पुढे कारवाई करणार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.